आई दे ना मोबाईल खेळाले. हो मोबाईल घेतला ना, आता मोबाईल मागशीनच तू. नाही तर खेळत होता कुत्र्यासारखा वनवन, हिनत होता गल्ल्यात, घुमत होता. घे खेळ. 70 रुपये आहे का व? दे बरं. हो लावली का तुम्ही डेंग डेंग? 70 दे ना 50 द्यायची. सिलेंडर नाहीये घरात, सिलेंडरची सोय लाव पहिले तू. आता सांगितलं नाही म्हणशील भडव्या. नाही देत तर नको देऊ. कावरून काय राहिली? हा फाटली तुझी टर्कन आता आहे का नाही? मी बोलली तर मग दिसते, मग जीवाकडे येते. मग लोक म्हणते शिवा देते व्हिडिओ मध्ये, अशी बोलते म्हणते तुमचे गुन्हे दिसते का? नाही दिसत. असा आहे तू हरामखोर कुत्र्या. मला तर बोलते बोलते सारे मध्येच बोलता. बोलून घ्या. आहे का रे दादा? हो आहे ना. आता आली. ये बस बस बस. हो आली मा. आधी भोसडा चोदी घरात आगा लावाले. तिले पाहिल्यावर तर माझ्या मस्तकातले मांडीत असे जाते आणि कारे धागे तर असे गुंडूशा लागते. माझ्या अंगा पाहिले का काही विचारू नको. अशी आगा लावते, अशी आगा लागते. तिनं घरात पाय ठेवला का मग घरात तर पुरी अवदसाची होऊन जाते. साऱ्या घरातून वास येते. ही आधी म्हणजे वासाड्या भोकाची. आता आली. आता म्हणजे बापू मुताले जातो. फाल्या मुतांना वास सोडून घर. कसा सोकाटून गेला दादा. माय चालली पोकत आणि पोट्ट चाललं सोकत. मा भाषाच्या व घेऊन जा ना त्याला, घेऊन जा त्या भावाला घेऊन जा. आणून दे मासारखी पोकून. जास्त अंगावर मास नाहीये का? भाषाच्या अंगावर ठेवशील नाही त्याला पुरा खाल्ला तो लुचू तर मला म्हणजो. भावाला तर खाल्लाच अर्धा. तो हालते असा सांगून राहिली तिथं मोठी तर माय चालली फोकत. मी तर त्या डोळ्यातच खोपतो. आली मायवर येतो बापा मुतून. असा धंदा आहे त्या आतोच्या. समजला का? ज्यानं आतोच्या घरी नाही आणला तुला लोलमा करून तर मला म्हणज वासानं सोडून जाशील तू. जा आपल्या आतोच्या घरी. त्या बापाला घेऊन जा भडव्या. आज तर तुम्ही मोठ्या सोन्यासारखे झलकून राहिल्या. गेली बाप चोदीची नजर का? काही नाही आताच बनवले म्हणलं. तुमचं जमून जाते. आता मग भावाचीच कमाई आहे. आमचं काय हातावर आणि पानावर खाणं. हो तुझ्या भाऊ ना खूपच बनवून देते मले. एक खायची कुटकाभर खातो ना राहतो मी. मले माहित मी पोटाले गांजू कसं केलं. तू त्याच्यात नजर चालली का गे? ते समजून राहिली मी. समजली का? नजर टाकजो नको. हेकडे करून टाकीन. चांगलं केलं. म्हातारपणाचा आधार होऊन जाते. चाल रे दादा घरी. काय आली मग घरी? अमाय ह्या तर असा नाही होता. हिनच काय केलं असं? हो मीच तर करतो सारायला करणी. तुलेच नाही फक्त हातची करणी. दरदर वारा घरात कब्बरच्या हाच्या आशेने येतो. आता भावाचं घर काही परकर राहते का? आता तू ये साडी कुजल्या आणि काऊन दिसत आहे बा? तर माय सारख्या वानावानाच्या साड्या थोडी आहे माझ्याजवळ. आता मग भावाची कमाई आहे म्हणून तिच्या चेहऱ्यावर पाणी आहे. म्हणते का कधी मला सणावर आले का घे बाबा एखादी साडी? लढू नको आता, लढू नको. माझ भावाची कमाई मलाच नाही भेटत या घरात. लाज वाटते का त्या जीवाले थोडीशी? वावराचा त्या हिस्सा घेतला का? ठेवलं भावासाठी भाज्यासाठी पुटी कावडी ठेवली का तुला? हा आणि म्हणते साडी नाही नेसवत मले. काय साडी नेसू का तुले? पुरं वावरता नेसवलं नेसणं आता. चालू आत्या मी तुला गाडीने सोडून देतो. गाडी घेतली. ढुंगणाले गाड्या लागून गेल्या. अहो बाई तुझ्या आशीर्वाद आहे म्हणून घेतली. काही आशीर्वाशी जळत नाहीये तिच्यावाला. सिटी सराब आहे आपल्याला तिच्यावाला. नजरत खूप त्या बहिणीच्या. समजला का तू? काही नेऊन नको तिथे गाडीने हाकल पैदल वारा. माय नजरास्त नाही लागून राहिलं तुम्हाला. नाही तर कळीचं सत्यानाश झाला असं तुमच्या. बाई माई बरबादी तुम्हाला लागली असती. का बोलली आता? तुला किती वेळा सांगितलं मदत नाही बोलायचं मोठ्या माणसाच्या. लहान लेकरांना राहिल्यासारखं राहायचं. तोंड नको मारत जाऊ. तिथे टोक नको लावत जाऊ. हो टोक नको लावा. नजरा लावा खाट जास्त पाहिजे तुले नजरांना. हे घेतलं का? ते घेतलं का? डंगणे घेतलं का? लसूण घेतलं का? आण घेतलं का? बाण घेतलं का? तेच तर पाहिजे तुले. तेच तर खूप तिला पोटात भोकाड सिंगने. वावराचं कसं घेतलं तरी नाही विचारत. कायले घेऊ म्हणून सरम नाटक जीवाला उरीसी मरून जाणं. दादा मी का म्हणतो, मला जरा असं मेकअपचं सामान पाहिजे होतं. मागं लग्न आहे. अगे माय तुले कसं माहित? मी आज तर सांगितलं तिले. अगे माय छडव्या भोकाची. कालच इले मारलं असतं ना बरं झालं असतं. कथकन दाबली असती तर. पोरीचं हित पाणी दिले केवढा आहे. हे आणलं ते आणलं. सुनेच्या चुगल्यास तर करायला पाहिजे. खेड मिले तू मारायलाच पाहिजे होती. भोसला पिचकतो झाली. फालतू जिथे सोडली काल तुले. आज तर त्या खेळच खतम करतो. बुडा तरी पेन्शनचा आहे. हे बुडी आहे बिना कामाची उरावर बसली आहे मावली. आणि का मी डेंग लावून दिली आहे मांग फक्त. माझ्याच कामाचा आहे. पेन्शन आहे ना. जमाने को अच्छा समझा वो भी चालबाज निकला. अपने को अपना समझा वो भी धोखेबाज निकला. अगे माय थांब तू आता. तू या बस चाले तर करशील नावानं तिच्या कागद घराचे. जाऊन कुठं मरणं खेडग्या भोकाचे. वा 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 वा, काम मस्त.
अबे चुप राह ना भडवीच्या, हिच्या हाताखालीच राहते ना आपल्याला, मरसिंग का? असं वय का? मग मायवर थांबतो आता. पाहून आल्यावर भाऊ म्हणे दिसते महाराणी वाणी, घरी आल्यावर भाऊची कमाई खाऊ खाऊ झाली सांडावाणी. तू याही उठला का? थांब तू आता. हेच का नाते ज्याला आपण प्रेम म्हणतो, निघून जा इथून, नाही तर तुझ्या बोचका बघवतो. मग बहिणीवर थांब आता. मायले म्हणतं खिडक्या भोकाचे, बहिणीले म्हणतं बोचा बागवते. मी तुला काहीच नाही म्हणत, मला पहिलेच भेव लागते. अरे च्या शायराना सुरू आहे ना. थांब तू आता. हिच्या हाताखाली एकही नाही राहू शकत मानव. माय बुड्डी खरी बोलते, हा हाय मोठा दानव. बुडाई लय उडून राहिला. थांब तू आता. टिकून राहिला तू मापाशी हाय म्हणून ती पेन्शन आहे तर कैची बसली त्या छातीवर घेतला असता जीव कचकान. तू राहिला का काही शायराना करायचा? आई मी काहीच नाही बोललो ना वा, तेव्हाच्या मी शांतच बसलो इथं. तेच मी म्हणून राहिली. त्या बापच तर नाही बोलत तर तू का बोलशील? एवढ्या वरी भाडी पडते बापा हे मसाळ. हिच्या पायी तो अधिक धाकी पडला माझी. व्हा लागते मला अंडरग्राऊंड. कायले अंडरग्राऊंड? मी दाबतो तुला जित्यामध्ये गड्ड्यामध्ये त्याचं सपाट करून. कायले ठेवून नेहमी नेहमीची कटकट आहे तुमची. आई मला शाळेची ट्रिप चालली, मला तू पैसे दे, नाही तर मी गाडी विकतो आता. हो हुशारच तसा आहे ना. इकनं त्या बुड्या बुडीले नाही तातुली मागून दिले पैसे मागणं. गाडा आता करतो मुके घेते धावले मग तिले. कुठे रे दादा घरी गावाचं जाणार नाहीये, सिलेंडर नाही, लाईट बिल संगडला, माझ्याकडे कुठचे पैसे बापा? कुठे झाकोल्या शिकवतो का मा? माग मुख्य घेतो मायावाले ना. पैशाचे म्हटलं का इकडे जाता माझ्यासारखाच बोल तू, माझ्यासारखाच बोल. माई मायच कधी बोलते. अर्ध जीवन तर तू इथंच निघालं. मग चाय प्यायलाच तर मी इथं आली, तुम्हाला खोटं वाटत नाही तर? बापा मोठा भासा करताना देऊ नाही शकत त्याला पैसे. लाडवालेच होतं फक्त. मामाजीले मागून पाहिजे वा आत्या पैसे. मामाजी चांगला राहिला असता तर इथं आली असती का मी तुमच्या घरी? काऊन एवढे टचटच बोलता तरी मी इथं येतो का? काऊन म्हणतो तुम्ही मिस्त्राच्या कामावर जाती, एक बीत बांधायला महिना लावते, त्याला कोणी कामाला नाही विचारत, पिऊन पडणार ते घरी. यानं तर जोडलं मला लग्न, यानं तर दिलं मला तिथं, यानं मला पाहुणीला ढिल्या. हो तुला मला पाहुणीला हवल्या. मी का म्हणतो दादा 10,000 रुपये देतो काय? आली हो का दिवा? काय पाहिजे तुला पैसे? मागचे असता पैसे वापस नाही द्यायला झाले त्याकडून, तरी आलीच का पैसे मागायले? अगे मागचा हिशोब आतावरी आठवण वाटते. आता भावाचा घरचा काही उधार राहते का दादा? तू सांग रे दादा. नाही व बाई नाही. उधार कायले मागतं? भिकच मागणं. एक तर तुम्ही मला नवरा असा पाहून दिला ना, चाले ना डोले तो कोण्या कामाचा नाही. तू का सांगतात अरे मा बच्चाला पण ते लग्नच असतं उद्याला ना. मी ना पाठ टकलीवरून गावात घुमवती सोडली असती, तुले हिंडली असती द्या मले तशी आता आम्हाला मागून राहिली. लग्न झालं तेव्हाच्या मला बापाच्याच पुरवठा आहे तुले. आधी माय पोटही मोठं तोंडाला झोमून राहिलं. पुरी मायची शिकवण आहे, मायनं शिकवलं तुला हे सगळं बोलणं आहे ना. तुला आपल्या असं बोल तसं बोल, पुरं मायवर गेला तू. पैसे मागितले तर दिले का तुला? बरं झालं मावरच गेलो, नाही तुमच्यासारखी भीक रांग मागत राहिली असती जन्मभर. भोसडा चोदे. जाऊ का दादा मग घरी? का देतो काही? एवढी बोलली पण हाय तिच्या ढुंगणाले गरमी. दुसरी राहिली असती निघून चालली गेली असती इथून. आता घरच्याच का बेकार वाटायचं? आता आदतच झाली आहे मला. घरचे लोकच बोलन ना, बाहेरचे थोडी बोलन. देऊन दे मग. थांब ना बाई, बाबाची पेन्शन येऊ दे ना. ए पेन्शनचं नाव नको घेऊन, नाही तर बुटी सांगा तुला अंडरग्राऊंड करीन, देईन सपाट करून. समजला का? आपली बहीण आपल्या संग घेऊन जा. आई तू इथं फिक्स होती ना, दे ना थोडीशी. अर्धेच पैसे दे त्यातले, माय थोडस तर कामी येईल. कुठं वा बाई, ह्या बुड्यानं ह्या पोट्ट्यानं असतं बा चोरून लपून तोडली ते फिक्स. आणि हे साडीन गेलती डोब्यात अंग धुवाले. डोब्यात नाही गोव्यात. या घरात काहीच नाही ठेवलं तुम्ही ना माझ्यासाठी. कब्बर चहाले माग करून टाकले, तर ह्या घरात कब्बर पाणी नाही भेटणार मले. मुतत जाईन जात जाईन घरी. घेऊन जा ना, बाबाले घेऊन जा, त्याच्या मायले घेऊन जा सार खानदान. हो नगदा माल तुम्ही ठेवा, रिकामा मामा मस्त की मारा. मी बाबाला नेतो. चला बाबा. खबरदार बुड्या, तू इथून गेला तर सांगितलं नाही म्हणशील. तू इथून कुठं जाशील ना, इथंच राहशील तू. हा तुला ज्याचे नाव घेतलं तुला इथंच मारीन गचकन दिशाने. आगवरच येईन तेव्हा जाजो आपल्या पोरीच्या घरी. तेव्हा कोण नाही मनाई करणार तुले, पुरा हागतले जाजो. पण आता तर खबर नाही इथून हालला तू तर. बुड्याचा माल मत तू खा आणि हा गुटल्यावर मला दे. चलाजी बाबा उठा. चलाजी बाबा, अशी कशी नाही म्हणते मी बी पाहतो. हो तू का उठला? तुले मी नाही एका दणक्यात दाबला. तू वाट मला जाऊनच दाखव फक्त. मी काही म्हटलं का बाई तुले? मी काही म्हणू शकतो का? मला इथं बी खायचं आहे आणि तिथं बी खायचंच आहे. हेच म्हणून राहिली, इथंच खा, इथंच मर, इथंच राह, काही कर पण इथंच राह. मा बापाले काही म्हणू नको, तुले पहिलेच म्हणून राहिलो. सेफरला का तू? अन तू जाता का थाईले भरूनच निघशील? काची पडला बापा माझी. बुड्याचीच हाल आहे. पेन्शन असून तर मा का होईन. मरून झाले पाहिजे बापा मी. देवाई मला बोलून नाही राहिला. मारणं जाऊन कुठं?
दात शोधीन. कशी बोलतो आई बाबाले? तू पहिले इले हाकल घरातून या दारीले. इले पहिले का मला कटकटच राग येते, मला सऱ्यातच राग येते. मग इले पहिले का मस्त कसं कधी होते चेंडू का खाऊ कोणाले असं लागते मला. इले हाकल. अरे बापा आली तेव्हाची एका कोणत्याने सांग मन नाही बोल नाही तरी मला राग करते भोसडी चालली बापा.